रोहन आणि ऋतिक ही जोडी आपल्याला आघाडीला पाहायला मिळते. वेळेचं बंधन आहे. चला आता लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. हायलाइट होते स्कोर कार्ड स्क्रीनवरती जर आपण बघितलं. ओमसा MTC स्पोर्ट्स जबरदस्त टेलिकास्ट आहे. कुणाल मात्रे ऑल टीम. कॅमेरामॅनच्या मध्ये मंथन, प्रणय आणि तेजस आणि कुणाल मात्रे स्वतः आहेत. या गावचे भूमिपुत्र आहेत. मातीशी जोडलेले आहेत. सामन्याला सुरुवात होईल. एक्स्ट्रा कव्हरला मागे ठेवण्यात आलेलं आहे. ऑन साइडला मिड विकेट आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होते सुरुवात. कपिल पाटील पहिल्या षटकामध्ये वाडेकरच्या अगेन्स्ट पडले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. सॉफ्ट हँड नॉन स्ट्रायकिंग इंडला चान्स आहे. थ्रो जरी केला असता तरी इकडे विकेट बनणार होती, पण डायरेक्ट हिटला ते गेलेत आणि चूक झाली आहे. बिकॉज फॉलो थ्रो मधून कपिल पोहोचला होता स्टंप वरती आणि शॉर्ट कव्हरचा फिल्डर वैदिक कडून चूक झाली. इकडे ओव्हर एक्साइटेड झाले. डायरेक्ट हिटला गेलेत. मात्र बॅटर सेफ आहे. ऑफ स्ट्राईक ऋतिक. पुढचा बॉल पहिला डॉट आला. लेग स्टंपला पिचिंग होती बॉल. त्यानंतर हलका आत आला. राईट झाला. पोल करायला गेले शेवटी पण जमलं नाही. ऍक्शन रिप्ले वन्स अगेन. लेफ्ट आर्म ऑफ द विकेटने कपिल आले. लेग स्टंपची पिचिंग होती. लेंथ बॉल हलकासा राईट झाला त्यामुळे बॉल बॅटवरती व्यवस्थित आला नाही. स्वस्तिक अँड राशी 11 जय जलेश्वर वाडेकर, संदीपजी ठोंबरे आणि नामदेवजी ठोंबरे साहेब यांनी पॅक केलं या संघाला. फिरून हुक करायला गेलेत. लेन थोडी खेचली कपिलने आणि इकडून थोडासा बाउन्स होता बॉलमध्ये. थेट सिद्धूकडे बॉल गेलेला आहे. वाडेकर फिरकीचं माहेर घर आहे. फिरकीच्या अगेन्स्ट खेळत असताना रोहनला आपण बऱ्याच वेळेला चांगलं बघितलं, पण या क्षणाला कपिलकडून 3 डॉट. चौथा बॅकफुटला कट करायला गेलेत. वेग चांगला होता. क्विकर 1 टाकलाय आणि रोहनला फक्त आता इकडे शांत ठेवलंय. बेड्या ठोकल्यात पाहिला त्याचा. दर्जेदार बॉलिंग करत असताना सध्या आपल्याला कपिल पाटील पाहायला मिळतोय. लेट आला पण थेट बॉल सिद्धूकडेच पाठवत आहे. एक्स्ट्रा कव्हर मिड विकेट. 2 कॉर्नर मध्ये सध्या फिल्डर सेट केलेत. मिड ऑन मिड ऑफला 8 ठेवलं आणि रोहनला सांगतायत मारायचं तर समोर मार. 4 डॉट. 2 बॉल बाकी आहेत. कपिल पाटील वन्स अगेन स्टेप आउट. लॉफ करायला गेलेत. पडलाय बॉल. वळतोय गरकन आणि ही जी फिरकी आहे सध्या तरी रोहनला समजत नाही. 5वा सलग डॉट बॉल आलाय. जबरदस्त बॉलिंग. इथे बॉल पहा पडल्यानंतर किती फिरला. विथ द अँगल आहे. दोन्ही बाजूला फिरवतात त्यामुळे रोहनला इकडे थोडंसं संभ्रमात त्याने आणलंय. लास्ट बॉल. बॅकफुटला पंच केला. इथे बॅटवरती मिडल बॉल कव्हर्सला चाललाय. पोहोचलाय. येतोय चौकार. शेवटच्या बॉलवरती पहिल्या षटकाच्या. षटक पहिलं संपलं आणि सानवी 11 पडलेचं धाव फलक. 4 धावा नाबाद. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. लाईन अँड लेंथला चांगला ऍडजस्ट करत होते. पेसमध्ये चांगल्या पद्धतीने तिकडे व्हेरिएशन आपल्याला कपिलकडून पाहायला मिळालं. आणि रोहनचा बॅटमधून शेवटचा जो चौकार आला तेव्हा पहिल्या 4 धावांनी सानवी 11 पडल्याचं धावफलक चालू झालेलं आहे. प्रणित पाटील सेकंड ओव्हरमध्ये आलेले आहेत. आता 3 फिल्डर एक लॉंग ऑनला सेट करण्यात आलाय आणि आता स्ट्रायकिंग एंडला ऋतिक कुंभार आहे. पडलेचे उद्योगपती राजेश राऊत साहेब यांची उपस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळते. ऑन साइडला पोल करण्यात आला. मिड विकेटचा फिल्डर स्क्वेअर लेगला फार वेगाने धावत होता. नीरज मात्र बॉल त्याला सापडला नाही. सापडला बाउंड्री लाईनला. येतो चौकार. इकडून थेट बॉल स्क्वेअर लेगला क्लिअर करून जा वेगाने गेलाय. येतोय चौकार. चौकार आला आणि 4 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 8 या आकड्यावरती. सेकंड ओव्हरची सुरुवात झाली. प्रणितला आपण या षटकामध्ये पाहतोय. फिरून
कुंभारने चांगल्या पद्धतीने रोल केलं बॉडीला. पुन्हा उचलायचा होता. एज आहे, फ्लाय स्लिपला बॉल आहे, 1 धाव येते आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 9 धावा धावा फलकावरती. रोहन आणि ऋतिकची जोडी आहे. बऱ्याच वेळेला स्टार्ट चांगला करून दिलेला त्यांनी आजवर. मात्र या मॅचमध्ये कपिलनेची बॉलिंग केली. बॉलला वारंवार फिरवत होता, त्यामुळे व्यवस्थित बॉल बॅटवरती आला नाही. आणि इकडून आपण सर आता विचार केला, करंट रन रेट कमी आहे 6.75 आहे, त्यामुळे फक्त प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 34 दाखवत होता. पण पडलेला ही जी वाडेकरची बॅटिंग ऑर्डर आहे तिच्या समोर मिनिमम 40 तर उभ्या कराव्या लागणार आहेत. बोल केलाय परफेक्ट मिडल आणि थेट डीप स्क्वेअर लेगला डिपॉझिट केलं बॉलला व्हीआयपी डायस वरती. मात्रेने पहिला मारलाय षटकार. थेट आमचा व्हीआयपी डायस वरती आलाय आणि पहिला टप्पा घेऊन मग त्या मागे देखील गेलेला आहे. चौकार, सिंगल, षटकार. प्रणित वरती सध्या तरी आक्रमण केलं दोन्ही बॅटर्सने आणि धावसंख्येला सध्या उभारी दिली आहे. स्कोर ऑन 15. चला अंपायर, बॉल येत नसेल तर सेकंड चॉईस बॉल द्या तुम्ही. मॅनेजमेंट टीमने सूचना केली आहे मॅच जास्त वेळ थांबता कामा नये. ऑलरेडी आजच्या शेड्यूलमध्ये आपण 2 तास लेट आहोत. वाऱ्याचा इतका वेग आहे. ते पाहायला मिळतात. यानंतर आपण सेकंड राऊंडला देखील प्रारंभ करणार आहोत. मात्र यानंतरच्या मॅचच्या टॉससाठी मी इन्व्हाइट करेन टीम नितलस आणि त्यांच्यासोबत आय थिंक शिरडोन. लॉफ्ट करायला गेले होते, मात्र इकडे बॉल थेट गेलाय आणि फलंदाज होत आहेत बाद. कॉट बँड विकेट. पहिला धक्का 15 वरती. सानविलवन पडलेला. जस्टनचा मागे सिद्धू करून आपण पाहतो आणि प्रणितचा अगेन्स्ट आक्रमण झालं होतं. सो त्यामुळे या ओव्हरमध्ये विकेट येणं धावांचा वेग थांबवण्यासाठी गरजेचं होतं. वाडेकरसाठी विकेट त्याने जरूर काढलेली आहे. ॲलेक्स 11 वीर बजरंग शिरढोण आणि संग्राम 11 नितलस अशी पुढची लढत आहे सेकंड राऊंड मधील. सो त्यांना विनंती आहे, ॲलेक्स 11 नितलस आणि वीर बजरंग शिरढोण आहे. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 15 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बॉल आणि 2 बाकी आहेत. नितलस संघ जेव्हा जेव्हा आपण पाहतो शैलेश शेठ पावशे, शरद शेठ पावशे असतील आणि या सर्व कैलास दादा यांची उपस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळते. सो या सर्वच मान्यवरांना विनंती मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि लेजंड प्लेअर शिरडोनचे भरतदादा पाटील आपण उपस्थित असाल, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्यानंतर सापण आणि उंबरडे सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच क्लॅश ऑफ टायटन्स. कॉम्रेड उमेश लोखंडे यांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा आपण त्यांचं स्वागत करूया. शॉफल ऑन साइडला टर्न करायचा होता. फाईन लेगला बॉल, डायरेक्ट हिटला चान्स परत घेतली आहे. मागून बॅकअप दोन्ही वेळेला संधी होती, मात्र लेग बाईटची एक धाव आली आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 16. जबरदस्त खेळ उंबरडेचा अगेन्स्ट दिवा. 8 बॉल 6 धावा डिफेंड केलं. तर चला ते महत्वाची अनाउन्समेंट असणार आहे. कुणाल माद्रे, चला कॅमेरामॅन, महत्वाची अनाउन्समेंट असणार आहे स्पर्धेच्या वतीने. अगदी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपण पाहत आहोत कोणी गावाच्या क्रिकेटच्या इतिहासातील पहिली नाईटची स्पर्धा विजू फुलोरे, अजय फुलोरे आणि खरं तर आमच्या अर्जुन फुलोरे यांनी आयोजित केली गेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये आज पहिल्या मॅचसाठी खऱ्या अर्थानं
स्वप्नील म्हात्रे यांचा आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव इथे खेळणार होता, पण लॉर्ड्स पडल्याच्या नंतर त्यांनी ही एंट्री कॅन्सल केली आणि त्या जागी कोणताही संघ इथे अवेलेबल देखील करून दिला नाही आणि तेही इथे आले नाहीत. त्या कारणास्तव पुन्हा महेश भाई पाटील चषक कोणीच्या स्पर्धेमध्ये पुन्हा आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव स्वप्नीलच्या संघाला इथे प्रवेश दिला जाणार नाही. या गोष्टीची नोंद घ्या. ही सूचना आयोजकांनी केलेली आहे, कारण पहिलाच मॅच आज त्यांना खेळायची होती. पहिलीच मॅच मध्ये इतका वेळ लागला की त्या जागी संघही अवेलेबल त्यांनी करून दिला नव्हता. त्यामुळे ते संघ देखील अवेलेबल करण्यासाठी आयोजकांना भरपूर मेहनत घ्यावी लागली. तिथे संघही मिळाला नाही आणि तदनंतर आज सामने 6 वाजता सुरू झाले, जे की सामने आम्ही नेहमी 4 वाजता सुरू करतो आणि लॉर्ड्स उडवल्याच्या नंतर ही एंट्री त्यांनी कॅन्सल केली होती. त्यामुळे पुन्हा कोणी नाईट महेशभाई पाटील चषकामध्ये त्यांना प्रवेश इथे पुढे कधीच दिला जाणार नाही. या गोष्टीची त्यांनी नोंद घ्यावी. थँक्यू. 23 ला सध्याचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते आणि एक विकेट देखील आपण पाहतो. 10.62 चं सध्याचं करंट रन रेट. बावीस आणि ऋतिकची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सानवी 11 पडलेला आपण पाहतोय. थर्ड ओव्हर सुरू आहे. पॉवर प्ले एंड नंतर सिद्धू पाटील थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग करत आहेत. सेकंड ओव्हर मध्ये ज्या काही धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 17 धावा आल्या. 4 झाले तिकडून बॅटर्सही शफल झाले होते, पण वेगाने थोडासा टाकला. बॉल मध्ये हलका बाउन्स असता, ऋतिकच्या बॅटवरती बॉल आला असता, पण सिद्धूने बघितलं बॅटर शफल होतोय, थोडा पुढे टाकलाय. गुगली होती. फिरकीचा विद्यापीठाचा कुलगुरू सध्या बॉलिंग करत आहे. 23 पुढचा बॉल. ऋतिक चांगला फटका उचलला. हेलिकॉप्टर लुक आणि बॉल लॉंग ऑन ला डिस्पॅच. सीमा पार षटकार. शिजलेल्या बॉलर कडे बॉल पण आलेला. 29 धावा. पुढचा बॉल पुन्हा उडवलाय. संपर्क टक्काचा आवाज आणि हा बॉल तर त्यापेक्षाही लांब. भव्य षटकार. कुंभारने उडवले 2 रॉकेट. 2 षटकारांसोबत धावा फलकावरती 35. पुन्हा उडवायचा होता. आता बॉल कॅप मध्ये चालला. स्क्वेअर लेगला कपिल पाटील वेगाने बॉल वरती चाललेत. थोडा वेळ घेतलाय. डबल चान्स. 22चा हुकार होता. ऋतिकने ऍक्सेप्ट केलाय. धावा 2. कॅज्युअल दिसलेत कपिल थोडे. 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय. 37 धावा. धावांचा वेग आहे. फर्स्ट ओव्हर मध्ये धावा नव्हत्या असं कोणी म्हणणार नाही, कारण थर्ड ओव्हर आता सुरू आहे. एक बॉल बाकी आहे. 37 बनलेला आहे. 13चं करंट रन रेट आहे. लास्ट बॉल. शफल होऊन पुन्हा करायला गेले होते. फाईन लेगचा फील्डर केतन वेगाने बॉल वरती आला. 1 धाव आली आहे. स्ट्राईक ऋतिककडे असेल. षटक 3रं संपलं. 38 ला 1. सानवी 11 पडले. ड्रिंक्सचा सिग्नल आहे. पाणी घेऊन एक्स्ट्रा पे लवकरात लवकर जा. आपण वेळ आपल्याकडे कमी आहे. छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा येऊयात महेशभाई पाटील चषक 2026 मध्ये. चला ड्रिंक्स ब्रेक घेतलाच नाही इकडे. थँक्यू वाडेकर टीम, मनापासून आभार. 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 64चा आता प्रोजेक्टेड स्कोर दाखवत आहे, बिकॉज ऋतिकने जो अटॅक केला 8 बॉल 25 स्फोटक खेळ केला. कपिल आला. फटका फसला. मिड विकेटला कॅच. कोण पकडणार? प्रणित पकडणार. पकडले कॅच. विकेट डाऊन. फलंदाज बाद. याच दरम्यान आपण पाहिलं तर शिरडोनचे सुप्रसिद्ध डान्सर ठाणे रायगड मध्ये जाऊन ज्यांनी खर तर डान्स करत असताना आपल्या नावाची वेगळी ओळख बनवली आहे, रंगाभाई. या आपण रंगा
आपलं स्वागत आहे रंगा डान्सर. क्या बात. येस, कुणाची वाट बघतायत? तो आलाय, रंग आलाय. या रंग आपण लवकर. रंगाची रॉयल एंट्री घ्या जरा. येणार आहे थांबा. VIP थोडे लेटच येतात. 38 for 2 38ला दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि ऋतिक नंतर रोशन कुंभार मैदानाच्या आतमध्ये आला. स्विच हिट अटेम्प्ट केला. वाह, चांगला पिक मिडल झाला बॉल आणि जा वेगाने निघाला बॅकवर्ड पॉइंट मधून सीमा पार. चौकार. चान्स फॉर द फिल्डर. गॅप मधून गेला, बॅकवर्ड पॉइंटला चिरत गेला बॉल. 4 धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कपिलचा अगेन्स्ट देखील आक्रमण सध्या आपण पाहत आहोत. 4th ओव्हर प्रोग्रेस आहे. 42 धावा. ज्या धावा पहिल्या षटकामध्ये फक्त 4 वरती होत्या, त्यानंतरचे आक्रमण. उडवायला गेला, मिस टाइम आहे, पण मिड ऑफला कोणी नाही. लॉंग ऑफचा फिल्डर येईल, डबलला चान्स घेतला. 22 धावतोय. 2 धावा. डीप बाउंड्री आहे. फिल्डर जोपर्यंत डीप मधून येतील, उचलून थ्रो करतील. 2 धावा येतात. 2 स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 44. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 38 मध्ये ज्या स्ट्रीप लाईट आहेत. विंगम जेव्हा ड्रोनने जे क्षणचित्र टिपलेले आहेत या क्रीडांगणाचे, तेव्हा मात्र त्या हायलाइट होतात. 30 सर्कल. पुढचा बॉल बॅकफुटला कट करायला गेलेत. वेग होता आणि वेगा सोबत होता बाउन्स. त्या बाउन्स सोबत होता टर्न. डॉट. चांगली गोलंदाजी. स्टील 2 गो. थोडासा लांब गेला बॉल. जे रोशन सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यापासून. रिव्हर्स अटेम्प्ट थेट या स्टँड वरती बॉल. क्लीन बोल्ड. रंगाची एंट्री झाले. अरे आज काय झालंय बाबा? ओके आहेस? डान्स करणार आहेस? थोडस लंगडत आलेलं आहे. ऍक्टिंग आहे का? चला, चालाक ब्रो, व्हेरी चालाक. 44 for 3. 44ला तिसरी विकेट आली आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. हर्षल पाटील स्लॉग हिटर आहेत सध्या. तशी गरज देखील आहे अकॉर्डिंग टू सिच्युएशन. सानवी 11 पडलेला. या षटकातील शेवटचा बॉल. कपिलने चांगले बॉलिंग केले. 11 बॉल आतापर्यंत टाकलेत पापापले मिळून. 10 धावा त्याने खर्च केलेला आहे. उडवलाय बॉल सध्या लॉंग ऑफला. फिल्डर येतोय तिकडे पण फक्त पाहत राहील. हर्षलचा आलाय हार्ड हिट. षटकार. दोन्ही टायमिंग हर्षलने केलं मैदानाच्या आतमध्ये आणि टायमिंग डीजे ओमीने देखील केलेलं आहे. अलेक्स शोर्मा एक्सपिरिया मॉलचा एक्झॅक्ट तुम्हाला लोढा बस स्टॉप एक्झॅक्ट त्या बाजूलाच तुम्हाला अजय फुलोरे, विजू फुलोरे जे आमचे आयोजक आहेत आणि त्यांचा व्यवसाय. जरूर अवश्य भेट द्या. शॉर्मा असेल, मोमोज असतील आणि तुमच्या जिभेचे चोचले तिकडे खऱ्या अर्थाने पुरवले जाणार आहेत.
50 ला 3. 4 षटकांचा खेळ संपला आणि आता लास्ट ओव्हर. लॉफ्ट केला बॉल, लॉंग ऑफला फिल्डर येतोय खरा, पण पहिला बाउन्स वरती बॉल सीमारेषेच्या बाहेर. भावेशचा फोर्स होता या फटक्यामध्ये, चौकार. चौकार आला आणि या 4 धावांनी 54 वरती सध्याचा धावफलक पोहोचलाय. समोर स्ट्रेट बॅटने फोर्सने फटका लॉफ्टेड ड्राइव्ह भावेश कडून पाहायला मिळाला. स्ट्राईक तितकी मिळाली नव्हती अगोदर. पुन्हा त्याच दिशेने चाबूक शॉट, लॉंग ऑन खाली, बॉल बाहेर. दुसरा चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अगोदरचा लॉंग ऑफला आला आणि आताचा आलाय तो लॉंग ऑनला. प्रशांत पाटीलला आपण लास्ट ओव्हर मध्ये पाहतोय, पार्ट टाइम बॉलर आहेत. स्वीप केलाय, आताही चाललाय आणि पोहोचलाय बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेची घेतली त्याने भेट. तिसरा चौकार. पायांची हालचाल स्वतःला ऍडजस्ट केला आणि जबरदस्त स्वीप शॉट आलेला आहे. एसकेटी भोरेश्वर. बॉल सध्या शॉट मिड विकेटला आहे. एक धाव सहज आलेली आहे आणि सिंगलचा विचार केला तर धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचले 63. 63 या आकड्यावरती. बॉल आणि बाकी आहेत 2. 15वा फलंदाज या स्पर्धेमधला ज्याने लागोपाठ 3 चौका ठोकलेल्या आहेत. थँक्स टू मनोज जोशी जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. अर्ध षटकांचा राजा. त्याने एक षटकार प्रिव्हियस ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती ठोकला होता. कमी गती, बॉल हवेत आहे, सिद्धूने पकडले कॅच. फलंदाज बाद. 4. ह्यावेळेला बॉलला आत आणलं नाही तर थोडंसं प्रशांतने बाहेर काढलंय आणि त्यामुळे टॉपेजने सिद्धूने चांगली कॅच पकडली, विकेट आली. पण त्या अगोदर 13 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. पॉपअप प्लेचं पहिलं षटक 4 धावांचं होतं आणि देन त्यानंतरचा खेळ ज्यामध्ये ऋतिक कुंभार, ज्यामध्ये भावेश मात्रे, ज्यामध्ये रोशन कुंभार, ज्यामध्ये हर्षल पाटील आणि आता आलेला मनीष पाटील. लास्ट बॉल आहे. टार्गेट काय सेट होत आहे? स्वीप करायला गेलेत, पायावरती इम्पॅक्ट भेटला. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल आहे, फार वेगाने नीरज चाललाय, डबलला चान्स घेतले, मनीष धावतोय. 2 पूर्ण झालेल्या, ट्रिपल ला कॉल आहे, विकेट आली आहे. 65 ला 5 डाव पहिला होता जो सानविलवन पडलेचा होता आणि 66 धावांचं टार्गेट चेस करावं लागणार आहे ते जय जलेश्वर वाडेकरला. टार्गेट 66. टॉस साठी या लवकर. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आपण टॉस साठी त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. एलेक्स संग्राम 11 नेतलस आणि त्यांना फाईट करेल टीम वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोनचे कॅप्टन इथे आम्हाला जोडले गेलेत राहुल. चला आपण लवकर जरा. तर कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. येस, राहुल देखील आलेले आहेत आणि टॉसची प्रक्रिया इथे मग पूर्ण करणार आहोत. तर या मंचावरती उपस्थित पडलेगावचे खरं तर यशस्वी पॅकर म्हणून ज्यांची नेहमी ओळख राहिले राजेजी राऊत यांना विनंती करेन की आपण या आपल्या शिबास्ते आम्ही ते टॉस करणार आहोत. नाणेफेकीचा कौल इथे आपण पाहतोय आणि एलेक्स संग्राम 11 नेतलस संघाचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या वतीनं अत्यंत वेळेवरती या संघ इथे उपस्थित राहिलाय. हेड्स कॉल केलाय सहयोगने, टेल्स आलेला आहे. सहयोग टॉस तुम्ही गमावलाय. राजेश दादा आपण पुन्हा मंचावरती विराजमान होऊ शकता. टॉस जिंकला, सामना 4 षटकांचा असेल. निर्णय काय असेल फक्त कळवा. क्षेत्ररक्षण.
भरपूर शुभेच्छा तुम्हाला माझ्यासाठी असतील. तर चला टॉस इथे जिंकलेला आहे एलेक्स संग्राम 11 नितलस संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोनला. रंगा डान्सर, चला या ना रंगा आपण. क्या बात आहे, 12 वाजून गेलेले आहेत आणि आता 12 के बाद सब चलता आहे आणि आता रंगा देखील आलेले आहेत. त्यामुळे चांगला डान्स इथे आपल्याला त्याचा नक्कीच पाहायला मिळेल, त्यामध्ये कोणती शंका नाहीये. चला बघा आता तुम्ही गाणे अशी लावा की रंगा नाचेल आणि अगदी मायकल भाई देखील काही क्षणातच येतील. त्यांचा खरं तर रिक्षामध्ये जो सेटअप आहे तो ओमी तुमच्या डीजेला देखील टक्कर देईल. त्यामुळे काही क्षणातच मायकल भाई पुलोरे देखील आपल्या मंचावरती येतील. सध्या तुम्ही पाहतात आमचे मुकेश दादा, परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम. मुकेश दादा भोईर देखील तुम्ही पाहतात आमच्या मंचावरती. त्याच वेळेला सर्वांची नेहमी साथ आमचे सुभाष शेठ ठाकरे असतील, कुबल दादा असतील, आमचे मुकेश दादा असतील, या सर्वांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय की या स्पर्धेत पहिला बॉल पडण्यापूर्वीपासून ते शेवटचा बॉल परेपर्यंत ते नेहमी आमच्या मंचावरती सातत्याने उपस्थित राहतात. त्यांचं विशेष आभार. चला दुधकर आणि बिली बाउंडिंग, चला आपण लवकर. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये समालोचक मित्र आमचे दुटण्याचे नामवंत समालोचक के करंजी काळन आपल्याला जोडले जातील. पहिल्या डावामध्ये पडलेने बनवल्या त्या 65, 5 विकेट पडले आणि 66 धावांचा चेस आहे. सर्वेश आणि अतुल आणि सिद्धू सध्या आघाडीला. तर जय जलेश्वर वाडेकर संघ खर तर ज्यांनी पुरस्कृत केलेला आपण पाहत आहोत. मुकेश दादा, आदरणीय नामदेवजी ठोंबरे यांच्या वतीने सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 3000 रुपयांचं पारितोषिक आणि सलगच्या 3 चौकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. नामदेवजी ठोंबरे या संघाचे पुरस्कर्ते, त्यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे वाडेकर संघाला. आणि संदीप दादा ठोंबरे खर तर या एवन जोडीने पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतात. बॉलिंग मार्कवरती भावेश मात्रेला आपण पाहतात. दुसऱ्या बाजूने अतुल आणि सिद्धूची जोडी मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट 66 ठीक आपण पाहतोय. 12 वाजून 14 मिनिटांनी सेकंड इनिंगला होती सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. एक्स्ट्रा कव्हर लॉफ्ट केलाय, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर्ड. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी ड्राईव्ह आलाय, चौकार. चौकाराने इकडे खाते उघडलेलं आहे. 66चा चेस आहे. अतुलचा क्लास दाखवणारा मागचा फटका होता. स्वीप केलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट इज दॅट. डीप स्क्वेअर लेगला भोईरचा बेधुंद करणारा स्लॉक स्वीप षटकार. काय फटका आला अतुल भोईर कडून. अंडरआर्म क्रिकेटचा क्लास ज्याच्याकडे फार वेगाने स्वतःला ऍडजस्ट केला आणि स्लॉक स्वीपचा षटकार त्याने दाखवलेला. ठोस सुरुवात केली आहे. कमबॅक थोडं भावेशला करावं लागणार आहे. थोडेसे लेट झाले होते. इव्हन या फटक्यामध्ये तो बॅलन्स आपल्याला पाहायला मिळाला नाही. सिंगल येते. मिड विकेटला फील्ड डीप मध्ये होते आणि सिंगलने सिद्धू आता स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. रनचेसमध्ये आपण सिद्धूला नेहमीच बघितलेलं आहे. बऱ्याच वेळेला तो ॲग्रेसिव्ह होतो आणि अकॉर्डिंग टू सिच्युएशन स्वतःला ॲडजस्ट करत असताना तो ती इनिंग बिल्ड करत जातो. पण तिकडे अतुलने जो स्टार्ट दिलेला आहे, सिद्धू काय करणार आहे. अटॅक करेल की सिंगलने पुन्हा अतुलला स्ट्रायकिंग एंडला आणणार आहे, कारण बनवायचं आहे वाडेकरला 66 धावा. स्टेप आउट झालेत. लेन खेचली होती. नजरच पूर्णपणे हटली. कमी गतीने भावेशने टाकलेला बाउन्सर बॅक ऑफ लेंथ. ॲक्शन रिप्ले. जवळपास 6 फूट त्याची हाईट आहे.
हात त्याचा 8 फुटावरती जातो आणि तिकडून आलेला बॉल पिक करणं सहसा बॅटरला सोपं नसणार आहे. आणि इकडून जो त्याने कमी गतीने टाकला, चारोखाने चित केलं सिद्धूला. बॅकफुटला पंच चांगला केलाय, पुढच्याच बॉलवरती उत्तर दिलंय सिद्धूने. पंच आलाय वाडेकरच्या सरपंच कडून. चौकार. तिकडे अश्विनचे देखील नाचत आहेत. या तुम्ही याकडे आमच्या मंचासमोर. अश्विन भाऊ वाडेकरचे आय थिंक चाहते ते देखील. चौकार आला आणि या 4 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय 15-15 वरती, जी अगोदर हुलकावणी दिली. जेव्हा 22 रिलीज पॉइंटला आला तर सिद्धूकडून बऱ्याच वेळेला हे पाहायला मिळतं आपल्याला. असं वाटलं असं बॅटरला की तो बॉलरला की बॅटर स्टेप आउट होणार आहे. आता तो झाला होता, पण इकडून मागून डायरेक्ट हिटला चान्स घेतली. रनसाठी चान्स, बॅकअप आहे. बरंच काही या शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं, मात्र धाव एकही आली नाही. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. ठोस सुरुवात केली. 66चा चेस आहे. धाव आलेल्या विदाउट लॉस 15. वा, रंगासाठी आता टाळ्या देखील यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे खरं तर व्यासपीठ आहे ते कलाकारांना दाद देणार आहे. आणि जरूर इकडे प्रत्येक कलाकाराची ती विचारपूस देखील. रंगा येण्या अगोदरच जी काही चर्चा, इकडे जो माहोल क्रिएट झाला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 15 धावात विदाउट लॉस. दोन्ही बॅटर्सने आक्रमण केलं. अतुल आता पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आणि सेकंड ओव्हर मध्ये रोशन कुंभार आलेला. चायना मॅन लॉंग ऑन आहे. त्यासोबत आपल्याला मिड विकेट पाहायला मिळतोय. आणि देन एक फिल्डर आहे जो सध्या वाईट ऑफ लॉंग ऑफला. शॉफल ऑन साईडला मारायचो. थर्ड मॅनला भावेशने चांगला अटेम्प्ट केला. भावेश व्यतिरिक्त कोणी असता तर कदाचित बॉल सापडला नसता. हाईट फॅक्टर तुम्हाला ॲज अ फिल्डर देखील बेनिफिट देते. लेग बाईट्स. धाव आली 1 आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय 16. 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. रोशन सेकंड ओव्हर मध्ये आलेला आहे आणि इकडून विकेटच्या शोधात सध्या सानवी 11 पडलेचे बॉलर्स देखील असतील. 50 धावांची अजून या मॅच मध्ये गरज आहे. 23 बॉल मध्ये बॅकफुटला कट तर केला. पॉइंटच्या वरतून काढल्या बॉलला. रेस लागले आता बॉल आणि फिल्डर मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. बॅकवर्ड पॉइंटला पाय अडवण्याचा प्रयत्न आहे. अडवलाय. थ्रो करतील. थर्डला अटेम्प्ट आहे आणि 3 धावा होत आहेत. 3 ने धावसंख्या पुढे जाणार आहे. स्कोर ऑल्सो 19. 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती लेग बाईट्स 1 धाव आली आहे. देन इकडे आता 3 धावा. बॅकफुटला चांगला कट केला. बाउन्स होता बॉलमध्ये. पॉइंटला फिल्डर होता, पण त्याच्या वरतून इकडे सिद्धूने जरूर बॉलला एक्झिक्यूट केलं होतं. 3 फिल्डर आता 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पहिल्या 2 बॉलमध्ये काही बाउंड्री आली नाही. 22 बॉल 47 ची गरज आहे. स्वीप केला. नो चान्स फॉर द फिल्डर. लॉंग लेग मधून निघालाय बॉल. सीमा पार. चौकार.
21 बॉल मध्ये अजूनही 43 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. स्वीप करायला गेलेत आणि तिकडे फसलेत अराउंड द लेग बोल्ड. विकेट डाऊन. 23 ला पहिला धक्का वाडेकरला. आज नाद नाही रंगाचा. शिरडोन टीम पण आहे नेक्स्ट मॅच मध्ये, अजून जोर आपल्याला दिसणार आहे त्याचा. 23 धावा झालेल्या. 43 धावांची गरज आहे 19 बॉल मध्ये. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आहे आणि फर्स्ट डाऊन नंतर प्रणित आलेत मैदानाच्या आत. आणखी एक अग्रेसिव्ह बॅटर आहे अतुलने जो स्टार्ट दिलेला आहे. इम्पॅक्ट जरूर आहे पण सेकंड ओव्हरचा आपण विचार केला तर मनोज जे एकच बाउंड्री आलेली आहे आणि धावांचा आपण विचार केला तर फक्त आलेला तर 8च धावा. त्यामुळे इकडून मी म्हणणार नाही की हे जे गोलंदाज आपल्याला रोशनचं षटक पाहायला मिळालं हे तितकं मोठं नव्हतं. शेवटचा बॉल पॉवर प्ले. चला वेळ तुम्हाला जास्त घ्यायचा नाही मित्रांनो प्लीज. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला टाकायचे 4 षटक. लास्ट बॉल पॉवर प्ले. उडवला खरा मिस टायमिंग आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट दोघही आहेत. कॉल. वा वा वा. निशांत कुंभारने कॅच पकडली आहे. प्रणितला जावं लागेल शून्यावरती. सच अ स्पेक्टॅक्युलर कॅच बाय निशांत. 23 ला 2. पॉवर प्ले एंड. थँक्यू. कारण अगदी आपण पाहिलं तर मैदानामध्ये आज हा स्पेक्टॅक्युलर झेल टिपलाय पण काल मैदानाच्या बाहेर जेव्हा व्यासपीठावरती षटकार आला तेव्हा आमचे हेमंत गायकवाड तिसगावांनी जो झेल टिपला होता घरी जाऊन 7 ते 8 वेळा मागे पुढे करून स्लो मोशन झूम करून अगदी ती कॅच पाहत होते जेव्हा त्यांनी ती आयवा कॅच घेतली होती. नाही काय करणार कारण जेव्हा जेव्हा तिसगावसाठी खेळायचे बऱ्याच वेळेला फक्त 12वे खेळाडू म्हणून ते कॉम्बॉक्स मध्ये येत होते. तेव्हा आता त्यांना ती मजा आली असेल जेव्हा त्यांनी कॅच पकडली. 66 धावांचा चेस आहे. 23 ला सध्या 2 कमबॅक झालं. काय बॉलिंग केली आणि शेवटचे जे दोन्ही विकेट होते अतुल सेट बॅटर होता त्याला अराउंड द लेग बोल्ड काढलं आणि देन निशांतची विकेट. मी म्हणेन गोलंदाज रोशनला 90% क्रेडिट निशांतला द्यावं लागेल त्या विकेटचं. मुकेश दादा भोईर यांचं आपण स्वागत करूया आपल्या मंचावरती. वेलकम मुकेश दादा, आपलं हार्दिक स्वागत. चला 11 मिनिटं घेतलेले आहेत पडले टीम. 2 षटकांसाठी तुम्ही 9 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत पुढच्या 2 षटकांसाठी. जपेस आलेत थर्ड ओव्हर. 18 बॉल 43. स्टेप आउट झाले. लॉफ केलाय पुन्हा निशांत. ओ या वेळेला मात्र कॅच ड्रॉप झाली. सिंगल येते आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 24 धावा. सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 आणि सलगच्या 3 चौकारांसाठी 2000 या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय नामदेवजी ठोंबरे साहेब यांच्या वतीनं वाडेकर संघासाठी पारितोषिक असेल. नामदेवजी ठोंबरे आणि आदरणीय संदीपजी ठोंबरे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 2 विकेट पडलेल्या 24 धावा आहेत. अतुल आणि प्रणीतची विकेट आपल्याला पाहायला मिळाले. 17 बॉल मध्ये 42 धावा हे सध्याच इक्वेशन आहे. जेव्हा जेव्हा टॉप ऑर्डर ढासळत आहे सर्वेश पाटीलची जबाबदारी ॲज अ स्लॉग हिटर मोठी असते आणि इकडून त्याला आता ती स्लॉग हिटिंग देखील करायची आणि विकेट देखील टिकवायचे. 17 बॉल 42. पुढचा बॉल हवे त्या बॉल कवचा फील्ड थोडा चाललाय मागे. बॉल त्याच्या मागे. धावा 2. सहजरित्या मिळणाऱ्या डीप बाउंड्री आहे. बॉल डीप मध्ये जात होता त्याला उचलून थ्रो केलं तोपर्यंत आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय 26. 16 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे.
मॅच रफ अँड टफ चाललेली आहे. 50-50 आहे. दोनच विकेट पडलेले आहेत. पहिला डाव जसा चालला होता बिकॉज पॉवर प्लेमध्ये स्टार्ट भेटला नव्हता. त्यानंतर जी ऋतिकने खेळ केली होती, भावेशने केली, हर्षलने केली, कॉन्ट्रीब्यूट सगळ्यांनी केलं, पण ऋतिकने 4 जोन बॅटिंग केली होती. अर्ली बॅट स्विंग, बाउन्सर तर होताच, बॅक ऑफ लेंथ होता बॉल, मात्र इकडे अगोदरच बॅट फिरली सर्वेशी आणि येत असताना डॉट बॉल. येस, अगदी आपण पाहिलं तर आमचे खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्यांची मुख्य भूमिका आपण पाहतोय, आमचे अक्षयदादा जाधव मागील पहिले 2 दिवस मंचावरती येत होते. काल अगदी मागूनच सूत्र हाताळत होते. या दादा मंचावरती आपण अक्षयदादा बघा आमचे तिथे एन्जॉय करतात ही मॅच. स्वागत अक्षयदादा आपलं देखील या मंचावरती, आपलं हार्दिक स्वागत. सिंगल आले, डबलला सिद्धू चान्स घेत होते पण सर्वेश सनकार. सिंगल सोबत धावा संख्या 27 वरती आहे. 14 बॉल 39 धावांची गरज आहे. या क्षणाला या 2 बॉलमध्ये किमान एक मोठा फटका पाहिजे. जर तो आला नाही तर मॅच वरती कुठे का होईना सानिवेलन पडले, हलकी पकड बनवणार आहे. धावांची कोंडी केली सध्या तरी या षटकामध्ये जपेशने, कारण 4 बॉलमध्ये फक्त 4च धावा आलेल्या आहेत. वेल सेट बॅटर अतुलच्या विकेट नंतर सिद्धूची जबाबदारी आहे. टॉप एज बॉल हवे ते हर्षल डाऊन दी बॉल, पकडले त्याने कॅच. 1 मोर विकेट डाऊन. 27 ला 3. थोडासा एनर्जी थोडी कमी दिसते आज आपल्याला. टेम्पोला मॅच नाही करत येते टीसी ऑपरेटर्स आपल्या. दाखवतील ते देखील एनर्जी दाखवतील. मैदानाच्या आतमध्ये बॅटर्स कडून पाहिजे वाडेकरच्या धावफलकाला, कारण 66 धावा चेस करत असताना फक्त 27 आहे. 3 विकेट आहेत. 13 बॉल 39 धावांची गरज आहे. सिद्धूच्या विकेट नंतर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मोठे फटके पाहायचे. 4च धावा. जपेशने धावसंख्येला रोख लावली. 1 विकेट देखील त्याने काढलेली आहे. शेवटचा बॉल त्याच्या षटकातील ओव्हर द विकेट. समोर खेळायला लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. सिंगल फक्त मिळणार आहे. चांगली फिल्डिंग डीप मध्ये लॉंग ऑनच्या फिल्डर कडून, कुशल कडून, आणि या सिंगलने 28 धावा बनल्या. 3 षटकांचा खेळ संपला. 3 विकेट पडलेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 38 धावांची गरज. ड्रिंक्सचा सिग्नल आहे. यस, पडले टीम पाणी पाहिजे नाही पाहिजे. थँक्यू. चला फिल्डिंग सेट करून घ्या. 12 बॉल 38 धावा. जी बीच वरती ऋतिकने केलेली आहे. वन्स मोर रॉनी. ओमी नंतर नंतर जेव्हा चान्स भेटेल तेव्हाच लाव, आता नको. आता आपल्याला मॅच थांबवायला लागेल. वा, हे बघा रंगा काम तमाम. रंगासोबत एक दंगा देखील आता मार्केटमध्ये आलेलं आहे. नारिवलीला होते ते. 28 ला 3 आहेत. 12 बॉल 38 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. मॅच इकडूनही पाहूयात आपण कशा पद्धतीने पुढे जातीये. या क्षणाला वाडेकरला टॅक करावा लागणार असे, कारण धावांची नितांत गरज आहे. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल. इट्स अ वाईड. मोठी देसाईचे उद्योगपती जगदीश शेठ म्हात्रे यांच्याकडून कॅश प्राइज झालेले. वाडेकर संघ जर जिंकला तर त्यांना 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि रंगा डान्सर यांच्यासाठी आमचे अर्जुन फुलोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आमचे मुख्य आयोजक
अर्जुन फुलोरे यांच्यासाठी यांच्या माध्यमातून रंगा डान्सरला 100चं पारितोषिक. वो कहते हैं ना, नाचना रिंदगी होती है, नाचना प्रभु की बंदगी होती है. एक बार झूम कर तो देखो यारो, नाचना जिंदगी भी होती है. आणि शायरी पूर्णपणे टॅगलाईन बनू शकते रंगाचे. वन साइड कपिल पूल करायला गेलेत, मात्र अक्षयचा बॉल पडल्यानंतर थेट गेला विकेट किपर हर्षलकडे. हे मॅच आता बनत चाललेली आहे, बॉल कमी होत चालले, धावांचं अंतर मात्र वाढत चाललेलं आहे. 29ला 4 विकेट आहेत. तिखट बाउन्सर आला विथ द अँगल अराउंड विकेटने आले होते. 10 बॉलमध्ये 37 बनवायचा, 10 बॉल 6 षटकार. अटॅक जर झाला नाही तर वाडेकरला मॅच दिसणार नाही. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे, डायरेक्ट हिट झालं तर मात्र प्रश्न विचारण्यात आले असते अंपायरला. एक धाव आली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, शॉर्ट कव्हरचा फिल्डरचा वेगाने जपेशाला डायरेक्ट हिट. क्लोज होता डिसिजन, पण डायरेक्ट हिटच झालं नाही. सिंगल सोबत धावासंख्या 30 वरती पोहोचले. बॉल 9 बाकी आहेत, धावा 36 पाहिजे. 9 बॉल 36 धावा. स्टार्ट भेटून पुढे मात्र एका मागोमाग विकेट गेले, खास करून सेकंड ओव्हर. शेवटचे दोन्ही बॉल ऑन दी राईट्स, बट तिकडे बाउंड्री थोडी डीप आणि दोन्ही फिल्डरच्या गॅप मधून पहिल्या बाउन्स वरती चौकार. जॉईंट व्हायला आलेत की काय? आलेले तसेच ते गाणी चालू झालं बरोबर. 34 34 धाव आहेत. अटॅक तर झालेला आहे, पलटवार तर केलेला आहे, पण तो कुठपर्यंत असेल पाहूयात. 8 बॉल 32 धावांची गरज आहे. इकडून मॅच बनवू शकते, पण तसा विचार आणि तशी बॅटिंग सर्वेश पाटीलला करावी लागणार आहे. 8 बॉल 32. आहा, आता उडवलाय, बेस्ट टाइम आहे, लॉंग ऑन. आत आले फिल्डर, पकडले त्यांनी कॅच. काम झालं तमाम. 34ला निम्मा संघ गारद. स्वीकारून जायचं आमच्या मंचावरती या. हेमंत गायकवाड या आपण आपल्या शुभास्ते आम्ही पारितोषिक देणार आहोत. हेमंत गायकवाड तिसगाव. आणि बघा आणखी 100 पारितोषिक आलेले आहे आमचे सुरतदा जाधव यांच्याकडून देखील आपण पाहतोय 100. बघा रंगाचा आता मात्र एटीएम, रंगासाठी एटीएम खुलं केलं आमच्या खर तर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांनी. 200 रुपयांचं पारितोषिक रंगाकडे आता जमा झालेलं आहे. रंगाला अशी खऱ्या अर्थानं बरीचशी पारितोषिकं मिळतात. सध्या स्कोअरकडे जाऊ आपण नंतर रंगाकडे. 7 बॉल 32. ब्लाइंड स्ट्रोक होता, डॉट आला, षटक संपन्न होता 4. शेवटचे 6 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. खरं तर आपण पाहतो की रंगा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये असतो, पण तो कधी पैशासाठी नाचत नाही. जरूर इथे असलेले प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, त्याला प्राइज देत आलेले आहेत, पण त्याचा आनंद त्याच्या नृत्यामधून असतो. म्हणूनच तो एखाद्या स्पर्धेमध्ये आल्यानंतर अगदी बेधून दोन नाचतो. आणि इकडे देखील त्याचा डान्स आपल्याला पाहायला मिळतं. 6 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे आणि कदाचित 2 वाजल्यानंतर मनोज जोशी देखील त्याला जॉईन होणार आहेत.
मात्र इकडे दुसऱ्या बाजूने बॉलिंग युनिट चाललं. सेकंड ओव्हर आला, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला रोशन, देन आला जपेश, देन आला अक्षय. धावांची कोंडी केली अक्षरशः त्यांनी. ऑन साइडला भिरकावला आणि बॉल थेट आता चाललाय लॉंग लेगला क्लिअर. कपिलने पिळून मारलाय षटकार. पिळून यावेळेला जबरदस्त फटका आलेला आहे. इकडे जर आता आपण बघितलं मॅच 5 बॉल 26. 5 बॉल 26. पुन्हा उडवलाय थांबा आणि थेट बॉलला आता मिड विकेटचा फार लांब फेकून दिलाय. मोठा षटकार. मैदानाच्या आतमध्ये कपिल मारतोय, मैदानाच्या बाहेर रंगा मारतोय. ये देखो क्या बात. भाषेची गरजच नाही भावाला, बस गाणं वाजलं काम चालू आपला. 4 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. 2 षटकारांनी कपिलने पुन्हा एकदा मॅचला आग तर लावली आहे. पाहूया आता रॉकेल टाकतोय का. ओहो पुन्हा फ्लॅट चाललाय पण तिकडे फिल्डरच्या हातात आणि अक्षाला इकडून मात्र पुन्हा पलटवार पडलेचा. बॉल बाकी 3 धावा पाहिजे आता 20. रंगाभाई एक रिक्वेस्ट आहे तुला की जे काही आपल्याला प्राइस भेटतील त्यांचा 30% आपण डीजे ऑपरेटरला दिले पाहिजे. तसे गाणे डीजे ऑपरेटर वाजवतात. वा 3 बॉल 20 आता. केतन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. कपिलने जरूर फिरून जे काही मारले पण ते थोडे लेट आले होते आणि मार्जिन ऑफ एरर्स कमी होते. विकेट आल्यानंतर मॅच पुन्हा पलटली आहे. केतनला 3 मध्ये 20 बनवायचं. 3 लीगल बॉल नाही तर 20 बनणार नाही. पुढच्या दोन्ही टीम्सला विनंती आहे प्लीज. पायावरती बॉल LBW विकेट डाऊन. चला चला 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला कॉम्रेड उमेश लोखंडे कडून रंगाला 100चं कॅश प्राइज झालं. या रंगा आपण इकडे द्या उमेश भाऊ या. वा घ्या क्या फोटो घ्या. सुनू दादा भूषण दादा फोटो घ्या. वा चला शिरडून आणि निल्लस मध्ये मॅच आहे ना. फिल्डिंग साईड रेडी राहा. आपण बॅटिंग साईडला विनंती बॉल इथेच चेक करा आणि डगआउट बॉक्सच्या दिशेने जाऊन थांबा. चला प्लीज. हा ठीक आहे स्कोररने लिहिलं झालं ना. शेवटचा एक बॉल. रंगाचा संघ देखील आला ना समोर. शिरडून संघ तुम्ही पाहतात. भरत शेट्टी आपण ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडवली शिरडून आमचे भरत शेट पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. खरं तर वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडून यांच्या नावाने नेहमी ओळखला जातो ते अर्थातच भरत शेट पाटील शिरडून यांचं आपण स्वागत करतो आपल्या मंचावरती. वेलकम. अंपर मागची विकेट क्लीन बोल्ड आहे. येस सो विकेट हॅट्रिक कंप्लीट झाले. वा वैदिक लास्ट बॉल आहे. डबल विकेट हॅट्रिक.
नाही झाली, डॉट आलं. सो इकडे आता शेवटचा डॉट आणि अर्थातच सामना संपला. पडले 1 बाय 90 रन्स, 19 धावांच्या फरकाने सानवी 11 पडलेने बाजी मारली आहे. हार्दिक अभिनंदन वाडेकर, आपला आभार पार्टिसिपेट केल्याबद्दल. चला आता ॲलेक्स, संग्राम 11 नेतलस, फिल्डिंगसाठी उतरायचं तुम्हाला. बॅटिंगसाठी ओपनिंग प्लेअर वीर बजरंग शेडून आपण पाठवा. या मॅचचा पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे आपण जाणार आहोत. सामना विरात